हॅलो, नमस्कार. मस्तपैकी जाळीदार लुसलुशीत इडली असेल किंवा मग क्रिस्पी कुरकुरीत डोसा, या सगळ्यांसोबत सांबार आणि चटणी ही लागतेच. चटणीसोबत बुडवून खायला ह्या दोघं पदार्थांची मज्जा आणि स्वाद इतका छान असतो, की अजून खावंसं वाटतं. मग ती शेंगदाण्याची चटणी असेल, खोबऱ्याची चटणी असेल, आवडते. चला रेसिपीकडे वळूयात. तर इथे घेतलेलं आहे मी अर्धा वाटी खोबरं, म्हणजे अर्धा भाग घेतलेला आहे ओला नारळाचा आणि तो किसून घेणार आहे. जरी मिक्सरमध्ये करायचं तरी सुद्धा किसून घ्या, चटणीचं टेक्स्चर छान येतं. त्यानंतर घातलेला आहे कढीपत्ता. कढीपत्ता हा आपल्या हेल्थसाठी खूप चांगला आहे. यामध्ये मॅग्नेशियम, आयरन, फॉस्फरस आणि मल्टीव्हिटॅमिन्स आहे, जे आपल्या स्किन, हेअर आणि ओव्हरऑल बॉडी हेल्थसाठी खूप बेनिफिशियल आहे. सकाळी पण उपाशीपोटी कढीपत्त्याची पानं सेवन केल्याचे फायदे भरपूर आहेत. यानंतर यामध्ये घातलेली आहे चवीनुसार मिरची आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि आलं. जिरं टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि अगदी 2 चमचे मी याच्यात फुटाण्याच्या डाळ्या घातलेल्या आहेत. त्याऐवजी तुम्ही भाजलेले शेंगदाणे सुद्धा घालू शकतात. त्यानंतर घातलेली आहे कोथिंबीर. कोथिंबीर आपल्या डोळ्यांच्या हेल्थसाठी खूप चांगली असते. लहान मुलं कोथिंबीर अशी खात नाही भाजीतली, त्यामुळे अशा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्यांना खाऊ घालायची. चवीनुसार घातलेलं आहे मीठ आणि आता हे मिक्सरमध्ये अगदी थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. एकदम मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं जर मावत नसेल तर थोडं करून वाटून घ्यायचं. आणि कलर बघू शकता तुम्ही चटणीचा किती छान आहे. आणि तुम्हाला जशी पातळ तुमच्या घरात आवडते त्याप्रमाणे तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. यामध्ये घातलेली आहे चवीनुसार थोडीशी साखर आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आता चटणी म्हटली तर तडका मस्त खमंग झालाच पाहिजे. एका तडका पॅन मध्ये घेतलेला आहे मी 2 छोटे चमचे तेल. 1 चमचा घातलेली आहे त्यात मोहरी छान तडतडू द्यायची आणि घालायचं आहे हिंग. हिंगामुळे आपल्या शरीरात गॅस बनत नाही आणि जायला मदत होते. त्यानंतर यामध्ये घातलेली आहे लाल मिरची आणि परत कढीपत्त्याची पानं. जो हा खमंग तडका असतो तो आपल्याला चटणीवर घालायचा आहे. ह्या तडक्यामुळे जी चटणीची चव आहे ती खूप छान लागते. असं मस्तपैकी गरमागरम तडका मी चटणीवर घालते आणि मिक्स करून घेते. तर अशी एकदम सोपी, बनवायला झटपट आणि खायला चविष्ट अशी चटणी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आम्ही व्हिडिओ जेव्हा अपलोड करतो तेव्हा तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती दिसतील. तेव्हा अशी मस्तपैकी चटणी घ्यायची आणि गरमागरम त्यासोबत इडली असेल, डोसा, उत्तप्पा, बेसनचा चिला असेल, हे सगळं खाण्यात खूप मजा येते. तर नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायला विसरू नका. नेहमी ग्रेटफुल मोडमध्ये राहा. आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि सुंदर जगा.